आपण पाहतात NK डिजिटल मीडिया न्यूज चॅनल. पाहूया आजची ब्रेकिंग न्यूज. त्या जीवनचरित्रावर संघर्ष योद्धा हा चित्रपट 14 जून पासून प्रदर्शित. अख्ख्या महाराष्ट्राचा सातबारा ह्यांच्या बापाच्या नावानं केलाय. आणि याडपटा आमच्या मध्ये नको पडू तू. आपला तू जाय ना तिकडे बेसन भाकर खायला. तुझ्या कुठं आवडते तुला हबकत आहे. आणि या गोळीबाराचा आदेश कोणी दिला ही देशाला कळलंच पाहिजे. त्या बाळाला कोणीतरी सांगा रे, माझ्या नको नादी लागू म्हणा. अख्खं आयुष्य आंदोलनात घालवलेला माणूस आहे मी. 70 वर्ष तू एकट्याला लुटलं ना, आणि तुला तर मी आता कसाच सोडित नाही. तुझी निस्ती केस पांढरी होऊन काय उपयोग रे तुझा? नुसतं एका समाजाविषयी आकस. त्यांची चोट पे सांगतो त्यांना आरक्षण मिळू देणार नाही. मी तर म्हणतो काही दिवसांनी ती भज्याची बी कागद गोळा करीन. आता ते नुसतं पिशव्यान कागद घेऊनच फिरतोय आता. ते भाषणाच्या कागदांची पिशवी मी माझ्या सोबतच ठेवतो. तर सुरू झालं एकदा की मग एक एक कागद काढून त्याची सुरळी करून काय तुम्हाला देईन ना. पण आता मराठ्यांना आरक्षणापासून कोणीच दूर ठेवू शकत नाही. ही बी आरक्षण घेतल्याशिवाय कसाच मागे हटत आहे. होऊन जाऊ दे आता काही. ब्रह्मदेव जरी आला तरी यांचं मागासले पण सिद्ध करू शकत नाही. एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघत नाही तर माझी अंत्ययात्रा निघत. जिथे जिथे ते लोकसभा घेतील आपण तिथेच घ्यायची त्याला प्रतिउत्तर म्हणून. आमचा तुम्हाला विरोध नाही, तुम्ही बी आम्हाला विरोध करू नका, नाहीतर कुठं उपटीत असतो मी. आता ही गप्पा बसणार आहे. बारामतीमध्ये शरद पवार यांच्या भेटीकरिता कार्यकर्त्यांनी त्यांच्या मोदी बाग निवासस्थान बाहेर मोठी गर्दी केली आहे. मोदी बाग बाहेरील कार्यकर्त्यांनी योगेंद्र पवार यांची भेट घेतली आहे. योगेंद्र पवार हे अजित पवार यांचे सख्खे पुतणे आहेत. आपण हे दृश्य पाहतोय. योगेंद्र पवार हे कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. नवनीत राणांनी बच्चू कडू यांना टोला लगावला. राहुल गांधी संविधान बदलणार असा खोटा प्रचार केला असंही नवनीत राणांनी म्हटले. माझा पराभव झाला, आता तरी उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा बोलावी असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. भविष्यामध्ये जेवढेही माझ्या जिल्ह्याचे लोक आहेत, मी खूप इमानदारीने काम केलं. काही लोक मैदान जिंकण्यासाठी येतात, काही लोक दुसऱ्यांचा पराभव करण्यासाठी मैदानात येतात. त्याच्यात दोन्ही अंतरला वाटते की आमचे पक्षाचे जेवढेही मोठे नेते आहेत त्यांना प्रत्येक गोष्टीची जाण आहे की महाविकास आघाडीने जे खोटा प्रचार पूर्ण देशामध्ये जे राबवलं होतं आणि स्पेशली राहुल गांधीजींनी ज्या पद्धतीने प्रत्येक मंचावर हातात संविधान घेऊन संविधान बदलणार, आमचे मागासवर्गीय लोकांना हे विश्वास त्यांच्या मनापर्यंत खोट्या बातम्या कोरल्या होत्या. मी निषेधच करन. उद्धव ठाकरेजींनी तर स्पष्ट म्हटलं होतं की आम्ही शपथ घेऊ आणि मोदीजींना निमंत्रण करू. तर दिवसात स्वप्न घेणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचे पोपट ते आहे. त्यांना माहीत आहे कोणी आता शपथ घेतलेली आणि येणाऱ्या भविष्यामध्ये महाराष्ट्राची जनता ज्या पद्धतीने काम केलं, या लोकसभामध्ये ज्यांनी प्रतिसाद दिलं, पर्सेंटेज ऑफ वोट जे या महाराष्ट्रामध्ये दिसलाय. मला असं वाटतं की उद्धव ठाकरेजींनी सुद्धा मी पराभव झाली, आत्ता तरी हनुमान चालीसा त्यांनी केलं